नमस्कार. लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, राघवला खूप भूक लागलेली असते. आता राघव म्हणू लागतो की घरात जेवणही शिल्लक नाही. भूक तर इतकी लागली आहे की काय खाऊ काहीच कळत नाही आणि वेळ पण इतका झाला आहे की ऑर्डरही करता येणार नाही. तेवढ्यातच तिथे कृष्णा येते आणि राघवला विचारते, काय झालं लंबू? तर राघव म्हणतो, काहीच नाही. तर आता कृष्णाही राघवला म्हणते, तू झोपला का नाहीस? तुला पण आपल्यासारखी झोप येत नाही का? तर राघव हा कृष्णाला विचारतो, का तुला झोप येत नाही आहे का? तर आता कृष्णा म्हणते, काय सांगू, मगाशी आपलं पोट नीट भरलंच नाही आणि पोट रिकामी असलं की झोप येतच नाही आणि म्हणूनच तर मला झोप येत नाही. तर त्यानंतर राघव हा कृष्णाला म्हणतो, हो ना, आपण खूप लिमिटेड जेवण मागवलं होतं ना, अजून काहीतरी ऑर्डर करायला हवं होतं. म्हणजे कसं तुझं पोट तरी भरलं असतं ना, तुला उपाशी पोटी राहावं लागलं नसतं. तर आता कृष्णाही राघवला म्हणते, नाही नाही लंबू, अरे तू स्वतःला गिल्ट वाटून घेऊ नकोस. तू एक काम करशील का आता? राघव विचारतो, काय? तर आता कृष्णाही राघवला म्हणते, तू आपल्यासाठी काहीतरी बनव ना. तर राघव म्हणतो, मी आणि तुझ्यासाठी काहीतरी बनवणार? तर त्यानंतर कृष्णा म्हणते, असं काय करतोयस तू? तुला येतं ना जेवण बनवायला? एकदा तू कांदा बटाटा काकडी वाकडी मान करून जे सँडविच बनवलं होतंस ते तसंच काहीतरी बनव ना आता. तर राघव म्हणतो की हो, ते कांदा बटाटा काकडी वाकडी मान करून जे सँडविच बनवलं होतं ना, तेच बनवण्यासाठी मी किचनमध्ये गेलो होतो. परंतु किचनमध्ये ब्रेड नाहीत आणि म्हणूनच आता ते सँडविच बनवता येणार नाही. मी चेक करून आलो आहे. तर त्यानंतर कृष्णा म्हणते, तू एक काम कर ना, तुझ्या त्या आयटमला सांग ना काहीतरी बनवायला. तर त्यानंतर राघव म्हणतो, वेडी आहेस का तू? इतक्या रात्री मी तिला त्रास देणार नाही आणि हो, तू पण त्रास देऊ नकोस. तर त्यानंतर कृष्णा म्हणते, अरे असं काही नाही आहे रे, तुला वाटते की तिला त्रास होईल, परंतु तू जर सांगितलंस ना तर तिला त्रास वगैरे काही होणार नाही. तू फक्त तिला सांग की मला भूक लागली आहे, मग बघ कशी स्लो मोशनमध्ये हिरोईनसारखी येईल आणि फास्ट फास्ट काहीतरी तुझ्यासाठी बनवेल. आपण ऐकलं होतं ना की तुझ्यासाठी ती काय पण करू शकते. एकदा तर तिने तुझ्यासाठी कांदा भाजी पण बनवणार होती. तर आता राघवा कृष्णाला म्हणतो, एक मिनिट, ही गोष्ट तुला कशी माहीत? तर त्यानंतर राघवच्या लक्षात येतं आणि म्हणूनच राघवा कृष्णाला म्हणतो, ही गोष्ट तुला तुझ्या बेस्टीने सांगितली ना? तर आता कृष्णा म्हणते की हो. तर आता राघवा कृष्णाला विचारतो, काय गं कृष्णा, तुझ्या बेस्टीचं म्हणजेच पिंकीचं आणि मधूचं कधी पटलं नाही, सिंधूचं आणि मधूचंही कधी पटलं नाही, मग मला सांग तुझं आणि मधूचं कसं पटतं एवढं छान? तर आता कृष्णही राघवला म्हणते, छान नाही, सॉलिड, आमचं खूप छान पटतं आणि हो, माझं कंपॅरिझन कोणाशीही करायला जाऊ नकोस. चल बाय, गुड नाईट, मला खूप झोप येत आहे. असं म्हणत कृष्णा तिथून निघून जात असते. तर आता कृष्णही मनाशीच म्हणते, राघव माझा नाईलाज आहे, कारण माझी मुलगी त्या मधूच्या स्वाधीन आहे. सावी परत मिळेपर्यंत मला माझं हे रूप कायम ठेवावं लागेल. सावी मिळाली की मी मग मधूला तिच्या गुन्ह्यांची शिक्षा देणारच आहे. असं म्हणत कृष्णा तिथून निघून जाते. तर आता मधू ही राघवच्या रूमच्या बाहेरच असते आणि कृष्णा आणि राघवचं बोलणं ऐकत असते. तर आता कृष्णाही बॅग घेऊन घराबाहेर पडते. तर मागोमाग मधूही आलेली असते. आता मात्र कृष्णा गायब झालेली असते. आता मधू विचार करत म्हणते की ही कुठे गेली आता? आताच तर माझ्या पुढे होती, मग आता अचानक कुठे गेली असेल? आणि म्हणूनच मधू ही शकुंतला देवींना फोन करते. तर आता शकुंतला देवी मधूला म्हणतात, बोला मैनाराने, काय केलं आता त्या कृष्णाने? तर त्यानंतर मधू ही शकुंतला देवींना विचारते, परंतु तुम्हाला कसं माहीत? शकुंतला देवी मधूला म्हणतात, ते राहू देत, मला कसं माहीत यापेक्षा तुमची नक्की काय तक्रार आहे ते सांगा. तर त्यानंतर मधू म्हणते, मी तर आता कृष्णाच्या मागे मागे घराबाहेर आले, परंतु अचानक कृष्णा कुठे गेली दिसतच नाही आहे. कुठे गेली असेल? तर आता शकुंतला देवी मधूला म्हणतात, बोलण्यात वेळ घालवू नका, ती नक्की कुठे गेली असेल ती शोधा, कदाचित ती इस्पितळातही जाऊ शकते, त्यापेक्षा तुम्ही तिचा शोध घ्या. तर आता मधू म्हणू लागते की हो, मी असंच करते, नक्की ती कुठे गेली आहे याचा शोध घ्यावाच लागेल. तेवढ्यातच मधूच्या खांद्यावर मागून कोणीतरी हात ठेवतं. तर म्हणूनच मधू ही घाबरतच मागे वळून पाहते, तर ती कृष्णाच असते. तर आता मधू मात्र घाबरून गेलेली असते. तर आता कृष्णा विचारते, काय झालं, अशी का दचकलीस? तर त्यानंतर मधू म्हणते, काही नाही ते, परंतु त्याचवेळी कृष्णाही मधूच्या कानाखाली मारते. आता मात्र मधू घाबरून गेलेली असते. तर कृष्णही मधूला म्हणते, काय केलंस ग तू? आपण तुझ्यावर विश्वास ठेवला, बेस्ट फ्रेंड मानलं, परंतु तू तर दगा देतेस, विश्वासघात करतेस. तर आता मधूही कृष्णाला म्हणते, नाही कृष्णा, तुझा काहीतरी गैरसमज होत आहे. तर आता कृष्णा म्हणते, झाला होता, परंतु आता सगळं क्लिअर झालं. तर मधू विचारते, काय क्लिअर झालं? तर कृष्णा म्हणते, हेच, आपण तुझ्यावर ट्रस्ट केला,
तू डाऊट घेतेस आपल्यावर? नाही, आता मी हे खपवून घेणार नाही. तर आता मधुही कृष्णाला म्हणते, कृष्णा प्लीज माझं ऐकून घे. अगं तू स्वतःला माझ्या जागी ठेवून विचार कर ना. अगं तू अशी अचानक गायब झालीस आणि त्याचा रिझनही सांगितला नाहीस. तर कृष्णा म्हणते, सांगितला होता ना. तर मधू म्हणते की हो, तू सांगितला होता रिझन, परंतु आपल्याला तो खरा वाटला नाही आणि म्हणूनच मला तुझ्यावर संशय घ्यावा लागला आणि संशय घेण्यासारख्याच गोष्टी घडल्या होत्या ना. तर आता कृष्णा विचारते, काय घडल्या होत्या? तर त्यानंतर मधू म्हणते, जे काही घडलं आहे ते आपण बसून बोलू ना. तू इथे आरडाओरड नको करूस, आपण शांत बसून बोलू. तर आता कृष्णा म्हणते, इथेच बसून बोलू ना, इथे छान जागा आहे. जे काही घडलं आहे ते बोल, आता पटापट बोलायचं. तर त्यानंतर मधुही कृष्णाला म्हणते, कृष्णा मी तुला सांगते पण तू शांतपणे ऐकून घेशील ना. तर कृष्णा म्हणते, बोल, मी ऐकते आहे. तर आता मधुही कृष्णाला म्हणते की रेश्मा आणि ऋषभ यांचं नातं पूर्वीसारखं करणं खूप कठीण काम होतं, कारण जी व्यक्ती त्यांना ओळखत नाही ती व्यक्ती त्यांचं नातं पहिल्यासारखं करणं शक्यच नव्हती. परंतु मला असं वाटत होतं की जर तू त्यांना नीट ओळखतच नाही मग त्यांचा तू प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा काय केलास, आणि म्हणूनच मला वाटलं की तू कृष्णा नाहीस तर सिंधू आहेस आणि म्हणूनच मी तुझ्यावर डाऊट घेतला. तर त्यानंतर कृष्णाही मधूला म्हणते, हो का, परंतु आता नाही, आता मी तुला खूप मौके दिले, आता लिमिट संपलं आहे आणि मलासुद्धा तुझ्यासोबत अशा गोष्टी करण्यामध्ये इंटरेस्ट नाही. तर त्यानंतर मधुही कृष्णाला म्हणते, कृष्णा प्लीज प्लीज माझं समजून घे ना गं. तर त्यानंतर कृष्णा म्हणते, नाही, आता मला काही ऐकून घ्यायचं नाही, कारण मी तुझ्यावर विश्वास ठेवला होता परंतु तू तर विश्वासघात केलास. त्यामुळे आता मला तुझ्यासमोरच हेच सांगायचं आहे की हे डील मी आता इथेच मोडत आहे. आता मात्र मधूच्या पायाखालची जमीनच सरकते. तर आता मधुही कृष्णाला म्हणते, कृष्णा प्लीज माझं बोलणं ऐकून घे. अगं तुला मला जी शिक्षा द्यायची आहे ती दे. तू माझ्यावर रागवली आहेस ना, तुला माझ्याशी बोलायचं नाही आहे ना, मग नको बोलूस, परंतु प्लीज असं करू नकोस, आपलं डील मोडू नकोस. अगं आपण बेस्ट फ्रेंड आहोत ना. तर आता मधूला कृष्णा विचारते, हे तुझ्या आत्ता लक्षात आलं का? तर त्यानंतर मधू म्हणते की हो, मला माहीत आहे की माझी चूक झाली, परंतु एकदा मला माफ कर ना. तर त्यानंतर मधुही कृष्णाला म्हणते, तुला किती रक्कम हवी आहे तेवढी मला सांग, जेवढी रक्कम हवी तेवढी मी देण्यासाठी तयार आहे, परंतु प्लीज प्लीज आपलं हे डील तोडू नकोस. आता मात्र कृष्णाला खूप राग येतो. कृष्णाही मधूला म्हणते, पैशाचा माज कोणाला दाखवतेस गं? मला नाही, तुझ्या त्या पैशाच्या माजाने मला काही फरक पडत नाही आणि तुझ्या त्या पैशांची गरज मला नाही. आता मधुही कृष्णाला विचारते, कृष्णा मग तुला काय हवं आहे सांग ना, तुला जी गोष्ट हवी ती मी देण्यासाठी तयार आहे, परंतु प्लीज आपलं डील मोडू नकोस. तर आता कृष्णाही विचार करते आणि त्यानंतर मधूला म्हणते, मला जी गोष्ट हवी तू ती देणार आहेस का? तर मधू म्हणते की हो, मी तू कोणतीही गोष्ट मागितलीस तरी देण्यासाठी तयार आहे. तर आता कृष्णाही मधूला म्हणते, गोदा मावशीसाठी जी पोरगी तू देणार होतीस त्याच पोरीला मला भेटायचं आहे. आता मात्र मधूला धक्काच बसतो. मधू विचारते, काय? तर आता कृष्णा म्हणू लागते की हो, गोदा मावशीसाठी जी पोरगी तू देणार आहेस ती पोरगी कशी आहे हे मला पाहायला नको का? म्हणजे पुढे जाऊन ती गोदा मावशीला काही त्रास तर देणार नाही ना, हेच आपल्याला बघायचं आहे. कारण पुढे जाऊन मला गोदा मावशीला कोणीही त्रास दिलेला आवडणार नाही आणि मागच्या वेळीसारखी किडनॅपिंग एखादी मुलगी तू आणून देशील आणि त्यामुळे आपल्याला त्या झंझटीमध्ये पडायचंच नाही. तर आता मधू म्हणू लागते, नाही, त्यावेळी जसं घडलं होतं तसं आता घडणार नाही, प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. तर आता कृष्णा म्हणते, एक लक्षात ठेव, माझा तुझ्यावर आता काडी मात्रही विश्वास नाही, तू काहीही करू शकतेस. तर आता मधू म्हणते की नाही, मी असं काहीही करणार नाही. तर कृष्णा म्हणते की नाही, माझा तुझ्यावर ट्रस्ट नाही, त्यामुळे गोदा मावशीला जी मुलगी देणार आहेस ती मुलगी मला बघायची आहे, कारण माझ्या गोदा मावशीला तिच्या डोक्याला कोणी कटकट केलेली मला आवडणार नाही आणि म्हणूनच त्या पोरीला मला पाहायचं आहे. तर त्यानंतर मधू मात्र कृष्णाला थांबवण्याचा प्रयत्न करत असते, परंतु कृष्णा ही हट्टालाच पेटलेली असते. तर आता मधूही कृष्णाला म्हणते, ठीक आहे फाईन, मी माझ्या पार्टनरला फोन करते आणि मग मी तुला सांगते. तर त्यानंतर कृष्णा म्हणते, नको नको, म्हणजे तुझी ही नाटकं आता मला कळाली आहेत. तू आता तुझ्या पार्टनरला फोन करणार, मग असं गोल गोल फिरणार आणि मग मला उत्तर देणार, त्यापेक्षा तुझी ही नाटकंच नको. आणि तूच तर मला म्हणाली होतीस ना की माझीसुद्धा परीक्षा घे, मग तुझी ही परीक्षा मी घेतली होती, परंतु या परीक्षेमध्ये तू पास झालीस नाहीस. परंतु तुला तर माहितीच आहे, कृष्णाचा कारभार नाही ढिला, नडणार त्याच्यावर करणार हल्ला. आता मात्र मधू घाबरून गेलेली असते. तर त्यानंतर मधूही म्हणू लागते, ओके ठीक आहे, उद्या सकाळी आपण त्या मुलीला भेटण्यासाठी जाणार आहोत.
तर त्यानंतर कृष्णा म्हणते, परंतु निर्णय तुझा झाला आहे ना, यामध्ये काही बदल तर होणार नाही ना? नाहीतर नंतर घुमत घुमत परत येऊन सांगशील की नाही जमणार म्हणून. तर आता मधू म्हणते, नाही आपण जाणार आहोत. तर तेवढ्यातच कृष्णाला तिच्या बेस्टीचा म्हणजे पिंकीचा फोन आलेला असतो. तर आता कृष्ण ही मोठ्यानेच म्हणते, ए बेस्टी बोल ना, तू कशी आहेस? अगं मी अगदी छक्कास आहे. युवराज भाऊजी कसे आहेत? तर त्यानंतर पिंकी ही कृष्णाला विचारते की तिथे सगळं काही कसं आहे? तर आता कृष्णा म्हणते, इथे जरा, परंतु आपण तुझ्याशी बोलतो नक्की काय झालं ते, असं म्हणत कृष्णाही तिच्यासोबत बोलण्यासाठी आतमध्ये निघून जाते. आता मात्र मधू घाबरून गेलेली असते. मधूला काय करावं काहीच कळत नसतं. तर कृष्णाचं बोलणं झाल्यानंतर तर कृष्णाही राघवच्या रूममध्ये येते आणि राघव शांत झोपलेला असतो. तर कृष्णाला खूप वाईट वाटत असतं की राघव उपाशी झोपला आहे आणि म्हणूनच कृष्णाही राघवच्या डोक्यावरून अगदी मायेने हात फिरवते आणि त्यानंतर तिथून निघून जात असते. परंतु राघवला जाग येते आणि राघव हा कृष्णाचा हात पकडतो आणि कृष्णाला विचारतो, काय करत होतीस? तर त्यानंतर कृष्णा म्हणते, अरे आपल्याला वाटलं की तुला बरं नाही म्हणून तुला ताप आला आहे का तेच चेक करत होते, बाकी काही नाही, चल. तर त्यानंतर राघव म्हणतो, मला माहीत आहे तू माझी काळजी करत होतीस ना? तर आता कृष्णही राघवला म्हणते, लंबू याला काळजी नाही म्हणत, माणुसकी म्हणतात, माणुसकी. आणि काय रे, तू असा ताप नाही आला आहे, तुला काही वाटत नाही आहे, मग असा थकल्यासारखा का झोपलायस? राघव म्हणतो, ताप तर आला नाही आहे, परंतु ॲसिडिटी झाली आहे, काही खाल्लं नाही ना आणि म्हणूनच पोटात दुखते असंच वाटत आहे, कळत नाही आहे पोटात का दुखत आहे. तर त्यानंतर कृष्णाला खूप राघवची काळजी वाटू लागते. कृष्णही राघवला म्हणते, थांब, असं म्हणत कृष्णही राघवचं कपाट उघडते आणि त्यामध्ये असलेल्या मेडिसिन बॉक्समधील राघवला गोळी देते आणि म्हणते, चल आता आराम कर. तर कृष्णही राघवचा मेडिसिन बॉक्स त्याच्या कपाटात ठेवते आणि तिथून निघून जात असते. परंतु त्याचवेळी राघव कृष्णाच्या मागे येऊन उभा राहतो. तर कृष्णा विचारते, काय झालं, तू असं का पाहत आहेस? तुला बरं वाटत नाही आहे ना, मग तू आराम कर. तर राघव कृष्णाला म्हणतो, मला खरंच सांग, तू सिंधू नाही आहेस? तर त्यानंतर कृष्णा म्हणते, नाही मी तर कृष्ण आहे. तर राघव म्हणतो, मग तुला माझं औषध बरोबर कसं काय माहीत आणि तू मला बरोबर औषध कसं काय दिलंस? आता मात्र कृष्णाजवळ कुठलंच उत्तर नसतं. तर राघव म्हणू लागतो की माझा मेडिसिन बॉक्स कुठे असतो आणि त्याची जागा कुठे आहे हे तुला कसं काय माहीत? आता मात्र मधूजवळ काहीच उत्तर नसतं, ती शांतच होते. राघव म्हणू लागतो, सांग ना, काही तुझ्याजवळ उत्तर नाही आहे का? तुला कसं माहीत की माझा मेडिसिन बॉक्स कुठे असतो? तर त्यानंतर कृष्णही नाटक करत म्हणू लागते, अरे लंबू, असं काय करतोस? मेडिसिनचा डबा हा कोणी बाथरूममध्ये ठेवणार का? नाही ना, तू कपाटातच ठेवणार आहेत. परंतु तू बाथरूममध्ये वगैरे ठेवतोस का? आता मात्र राघव काहीच बोलत नाही. तर त्यानंतर कृष्णामध्ये आठवलं, एकदा मदरने मला तुझी खोली आवरायला सांगितली होती आणि तेव्हाच मी पाहिला होता की तुझा मेडिसिन बॉक्स कुठे आहे आणि म्हणूनच मी तुला लगेच दिला. तर त्यानंतर राघव पुन्हा एकदा विचारतो की तू खरं सांग, तू नक्की कोण आहेस? कृष्ण आहेस की सिंधू आहेस? तर त्यानंतर कृष्णा म्हणू लागते की मी कृष्ण आहे, सिंधू नाही. तर राघव कृष्णाला म्हणतो की आज माझा मूड चांगला आहे आणि म्हणूनच मी तुझ्यासोबत शांतपणे बोलायचं ठरवलं आहे, शांत राहायचं ठरवलं आहे, मी तुझ्यावर चिडणार नाही आणि म्हणूनच मी तुला नॉर्मली विचारत आहे, मग तू नॉर्मली सांगू शकतेस की नक्की तू कोण आहेस? तर त्यानंतर कृष्णा म्हणू लागते, अरे मी नॉर्मलीच सांगत आहे, मी कृष्ण आहे. आणि तुला सांगू का, मला आता खरंच खूप झोप येत आहे. कसं आहे, उद्या मला तुझ्या आयटमसोबत परत बाहेर जायचं आहे ना. तर त्यानंतर राघव विचारतो, मधू बरोबर तू कुठे जाणार आहेस? तर आता कृष्णा म्हणते, तुला कशाला रे, पुण्याच्या पंचायत मी कुठे जाणार आहे ते? तर त्यानंतर राघव म्हणतो, कसं आहे ना, मी तुझा होणारा नवरा आहे ना, मग मला कळायलाच हवं की तू कुठे जाणार आहेस. तर आता कृष्णाही राघवला म्हणते, होणार आहेस ना, झालाच तर नाही आहेस ना, मग तू आता या गोष्टीचा विचार करू नकोस, तू झोप, आराम कर, तुला आरामाची गरज आहे. असं म्हणत राघवला ती झोपी जायला सांगते आणि त्यानंतर कृष्णा तिथून निघून जाते. कृष्णाला मात्र कुठल्याच प्रश्नाची उत्तरं नीट देता आली नसतात आणि म्हणूनच राघवच्या मनात अजूनही तोच विचार चालू असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, मधू ही घाबरून गेलेली असते आणि म्हणूनच मधू ही शकुंतला देवींना फोन करते आणि घडलेला सगळा प्रकार शकुंतला देवींना सांगत असते. ती सांगत असते की मी तुम्हाला जेव्हा कॉल केला होता तेव्हा कृष्णा ही माझ्याच मागे उभी होती आणि तिने माझ्या कानाखाली मारलं. आता कृष्णाने एक अट घातली आहे, जर हे डील कायम ठेवायचं असेल तर तिला सावीचा चेहरा पाहायचा आहे. आता हे सगळं ऐकल्यानंतर शकुंतला देवींना मधूचा खूप राग येतो. तर आता शकुंतला देवी मधूला म्हणतात, मैना राणी, तुमचं डोकं फिरलं आहे का? तर त्यानंतर मधू म्हणू लागते, शकुंतलाजी मला माहीत नाही, परंतु आता आपल्याजवळ दुसरा कुठलाच पर्याय नाही. तर शकुंतला देवी म्हणतात, तिला जर सावीचा चेहरा दाखवला तर आपल्याला ते महागात पडेल, त्या चोरटीला आपण अगोदरच सत्य सांगायला नको.
तर त्यानंतर मधू म्हणू लागते, याची कल्पना मला आहे, परंतु आपल्याजवळ दुसरा कुठलाच पर्याय नाही, कारण तिने आपलं सगळं बोलणं ऐकलं आहे आणि ती डील ब्रेक करण्याची मला धमकी देत आहे. तर त्यानंतर शकुंतला देवी मधूला विचारतात, मैना राणी, अहो अशा पोकळ धमक्यांना तुम्ही कधीपासून घाबरायला लागलात हो? मधू ही शकुंतला देवींना म्हणते, राघवसोबत लग्न करायचा हा माझा शेवटचा पर्याय आहे आणि मला कोणतीही रिस्क घ्यायची नाही. तर त्यानंतर शकुंतला देवी मधूला विचारतात, परंतु मैना राणी, आपण तुमचे पार्टनर आहोत हे तर तिला कळालं नाही ना? तर त्यानंतर मधू म्हणते की नाही, हे सत्य तिला माहीत नाही. तर त्यानंतर शकुंतला देवी म्हणतात, मैना राणी, तुम्ही तुमच्या राघूच्या प्रेमात आंधळ्यात झाला आहात आणि त्यामुळे तुम्ही स्वतःसाठीच खड्डा खणत आहात, ही गोष्ट ध्यानात ठेवा. तर त्यानंतर मधू म्हणते, परंतु यात आपलाच फायदा आहे. तर त्यानंतर शकुंतला देवी विचारतात, काय? तर मधू म्हणते की हो, जर आपण ती सावी तिला दिली तर तुम्ही जबाबदारीतून मोकळे होणार आहात. तर त्यानंतर शकुंतला देवी म्हणतात, हे बघा, तुमचं तुम्ही बघून घ्या, परंतु कृष्णाला आपण तुमचे पार्टनर आहोत हे कधीही कळायला नको. हे जर तिला कळालं तर मात्र गाठ आपल्याशी आहे. शकुंतला बोलली, विषय स्टॉप. आता मधू ही शकुंतला देवींना म्हणते, तुम्ही काळजी करू नका, यामध्ये तुमचं नाव कुठेही येणार नाही. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, कृष्णा ही गणपती बाप्पांची मूर्ती हातात घेते आणि म्हणू लागते, एक आई म्हणून तुझ्याकडे एकच मागणं मागत आहे. मधूची पार्टनर कोण आहे हे अजूनही मला कळालं नाही, ते लवकरात लवकर कळावं एवढीच माझी इच्छा आहे. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, कृष्णाचं अभिनंदन करण्यासाठी शकुंतला देवी आलेले असतात आणि त्या कृष्णाला म्हणतात, अभिनंदन, तू आता रत्नपारखी घराण्याची सून होणार आहेस. तर त्यानंतर ते कृष्णाचे गाल पकडायला जाणार तर कृष्णा त्यांचे दोन्ही हात पकडते आणि म्हणू लागते, कसं आहे ना, मोठ्यांचे हात हे लहानांना आशीर्वाद देण्यासाठीच असतात आणि म्हणूनच तुमच्या आशीर्वादाची आपल्याला खूप गरज आहे, त्यामुळे तुम्हाला जर द्यायचं असेल तर आशीर्वादच द्या. असं म्हणत ती त्यांचे दोन्ही हात पकडते आणि त्यांच्याशी रागानेच बोलत असते. परंतु त्याचवेळी कृष्णाचं लक्ष त्यांच्या हाताजवळ जातो आणि त्यांच्या हातावर असलेली खुणा पाहून कृष्णाला धक्काच बसतो. आता कृष्णा ही मनाशीच म्हणू लागते की ही शकुंतला मधूची पार्टनर असू शकते, हे मला अगोदर का नाही कळालं, हे माझ्या अगोदर का लक्षात आलं नाही. आता शकुंतला देवींच्या हातावर जी खुणा असते त्यावरून कृष्णाला समजलेलं असतं की मधूची पार्टनर ही शकुंतला देवीच आहे. आता कृष्णापुढे काय पाऊल उचलेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.